नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आणि या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रुपाली चाकणकर यांना अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आता राज्य महिला आयोगाचं महत्त्वाचं पद रिक्त झालं असून या खुर्चीसाठी महायुतीत जोरदार हालचाली सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादीत अनेक महिला नेत्यांनी या पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. पक्षातील अनेक जुन्या आणि निष्ठावंत चेहऱ्यांची नावं चर्चेत असतानाच आता अचानक एका आयात महिला नेत्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत आणि त्या म्हणजे शिवसेनेच्या शायना एनसी. सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या शायना एनसी यांची नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेण्यात आली. ही केवळ सदिच्छा भेट होती का की त्यामागं मोठं राजकीय गणित दडलंय याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कारण या भेटीनंतर एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. शायना एनसी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात आणि त्यानंतर त्यांच्याच गळ्यात महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची माळ पडू शकते अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत आधीपासूनच अनेक दिग्गज इच्छुक होते. यामध्ये प्रतिभा शिंदे, डॉक्टर ज्योती मेटे, माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर तसंच सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या वैशाली मोठे यांचं नाव आघाडीवर मानलं जात होतं. याशिवाय वैशाली नागवडे, रुपाली ठोंबरे, प्रेरणा बलकवडे, सुरेखा ठाकरे आणि राजलक्ष्मी भोसले यांचीही नावं चर्चेत होती. मात्र अचानक शायना एनसी यांचं नाव समोर आल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक महिला पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या नेत्या थेट मोठ्या पदावर विराजमान होणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. शायना एनसी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी मुंबादेवी मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसचे अमीन पटेल यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर राज्यसभा आणि विधानसभा परिषदेसाठीही त्यांनी प्रयत्न केला, पण एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांच्या नावाला पसंती दिल्यानंतर शायना नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता महिला आयोगाच्या माध्यमातून शायना एनसी यांचं राजकीय पुनर्वसन होणार का? राष्ट्रवादीतील इतर इच्छुकांची समजूत कशी काढली जाणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार नेमका कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.